नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी कैरीची चटणी। त्यासाठी बघा, एक कैरी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेली, अशा पद्धतीत खिसून घ्यायची। त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत। ह्या चमच्याच्या मापाने 2 ते 2.5 चमचा आपण टाकूया। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकते। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकणार आहे मिरची पावडर आणि हे चांगलं पहिलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गूळ। तर गूळ मी खिसून घेतलेला आहे, एकदम बारीक असा खिसून घ्यायचा म्हणजे एकजीव होतो। ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे घेतलेला आहे। तुमच्या गोडीप्रमाणे घ्या आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। गूळ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं, गुळाला बी पाणी सुटतं। कांदा आहे त्याला पाणी सुटतं, आपण मीठ टाकतो ना त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीत आता आपण फोडणी करून घेऊया। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। हे तेल आहे, हे शेंग तेल घेतलेलं आहे। त्यात टाकायची छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायचं आपल्याला हळद आणि हा तडका आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण टाकू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा तडका ओतल्यानंतर असं चरकरून आवाज आला पाहिजे, म्हणजे चविष्ट अशी होते। खूप चविष्ट ही चटणी लागते। चटण्यांच्या तर मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। मला एक तुम्हाला विचारायचे, जे ह्या मी चटण्या तुम्हाला एक दिवसात जे अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का आणि तुम्हाला ह्या चटण्या आवडतात का? तुम्ही ह्या चटण्या कधी केल्यात का? केल्या असल्या तर मला कमेंटमध्ये जरूर आज लिहा काहीतरी। तर ही जर रेसिपी आवडली असेल का नाही तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।